छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मार्च महिन्यात तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली असून या सभेत शहरातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल आणि जोरदार चर्चा करण्यात आली आहे। या सभेदरम्यान शहरातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आली। अमृत योजना आणि भूमिगत गटार योजना यावर सविस्तर आढावा बैठक घेत सदस्यांनी कामाच्या गती, दर्जा आणि प्रलंबित बाबींवर प्रश्न उपस्थित करत कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे। तसेच महिला स्वच्छतागृहांच्या कमतरतेचा मुद्दाही ठळकपणे मांडण्यात आलाय। शहरातील प्रमुख ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि पुरेशा सुविधांचा अभाव असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश देत प्लास्टिक बॉटल आणि कॅरी बॅगवर बंदीचा प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। यापुढे महानगरपालिका मुख्यालयात या वस्तूंचा वापर पूर्णतः बंद राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पार्किंगच्या समस्येवर देखील सखोल चर्चा करण्यात आली आहे। शहरात नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। याचबरोबर नागरी मित्र पथक कडून उचलण्यात येणाऱ्या वाहनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले। काही सदस्यांनी या कारवाईत पारदर्शकतेचा अभाव असून नागरिकांना विनाकारण त्रास होत असल्याचा आरोप केलाय। महापौर समीर राजूरकर यांनी या बाबीची दखल घेत संबंधित विभागाला कारवाई, पारदर्शकता आणण्याचे आणि नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले।